या जगामध्ये भगवान परमात्म्याला कोण आवडत असेल तर त्यांचं नाव भाविक आहे। मग जोपर्यंत आपण भाविक होत नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याला आपली भक्ती प्रिय होत नाही आणि तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या घरी सेवा करायला येत नाही। देव आपल्या घरी सेवा करायला येऊ शकत नाही, कारण देव काही बाजारचा भाजीपाला नाही। महाराज म्हणतात देव घरी यावं असं वाटत असेल, आपलं संसारात कल्याण व्हावं असं वाटत असेल, आपलं जीवन जगत असताना कुठेतरी समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर अगोदर भाविक बना। मग महाराज हा भगवान परमात्मा नेमका कोणत्या भाविकाच्या घरी गेला, नेमका कोणत्या भाविकाच्या घरी सेवा केली, त्याच्याकरता एक उदाहरण सांगून जातो। महिला जातीमध्ये स्त्री जातीमध्ये दोन संत होऊन गेले, संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई आणि नंतर संत बहिणाबाई। मला सांगायचे संत जनाबाईची भक्ती भगवान परमात्म्याला एवढी प्रिय झाली, का प्रिय झाली? लहान होत्या संत जनाबाई, संत जनाबाईचा जन्म गावे गंगाखेड। कुठं? गंगाखेड। संत जनाबाईची देवाला भक्ती का आवडली आणि देव त्या भाविकाच्या घरी का सेवा करतो याच्याकरता उदाहरण सांगतो। लहान होत्या जनाबाई, किती लहान होत्या? या पाला म्हणून बसल्या का पलीकडून, या पुढच्या हात्या माग पोराल्या आता त्या काय नाव होते असं? नाव काय तुझं? हा संध्या। केवढ्या होत्या जनाबाई? उदाहरण करता बर का, संध्या एवढ्या होत्या। कोण? जनाबाई। आणि जनाबाईच्या गावाहून संत नामदेव महाराजांची दिंडी आली। ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 संध्या एवढ्या होत्या। कोण? तुम्हाला वाटतं मी विसरलो का? नाही, याचंच नाव कीर्तन आहे। संध्या एवढ्या होत्या जनाबाई। जनाबाईच्या गावाहून नामदेव महाराजांची दिंडी आली, दिंडीमध्ये भजन चालू होतो। ते भजन संत जनाबाईनं ऐकलं। जनाबाई जन्मत्यास भाविक होतात बर का, आणि जन्मतीस आवड होती। कोण कोण असतो? भगवान परमात्म्यानं एकदा आशीर्वाद दिला की माणूस कोणत्या जागेवर देईल सांगता येत नाही। सांगू तुम्हाला, सगळे माणसं तुम्हाला एक सांगून जातो। कधीतरी विमानात बसले तुम्ही? बसले? पण बसू नका, तुम्ही पाहिलं ना? हा, बसले विमानात तुम्ही, भगवान परमात्म्याच्या मनात आलं ना तर भगवान परमात्मा गरिबाचा राजा करायला टेम लागत नाही। भगवान परमात्म्याच्या मनात आलं ना तर भगवान परमात्मा राजाचा फकीर करायला वेळ लावत नाही। कधीतरी असं वाटलं नसतं ना आपल्याला विमानात बस, वाटत नाही आपल्याला? बरं बसणार नाही आपण का हो साहेब? आम्ही सगळे, तुम्ही सोडून आम्ही सगळे विमानात बसू शकतो, पण असं वाटतं बसून जाव कुठं? वाटतं ना माणसाला? सांगू तुम्हाला, विमानात तोच माणूस बसू शकतो ज्या माणसाजवळ पैसा आहे, बरोबर आहे? ज्याच्याजवळ तिकिटाला पैसा आहे तोच विमानात बसू शकतो ना। मग याचा अर्थ असा आहे, पैशाना माणूस विमानात बसू शकतो, पैसा माणसाला विमानात बसू देतो, पण विमानातून सुखरूप खाली उतरण्याकरता प्रारब्ध लागतं। मला हे सांगायचंय,
पैसा असला माणूस विमानात बसू शकतो, पण काही मिनिटापूर्वी सुखरूप खाली उतरण्याकरता माणसाजवळ जर पुण्य शिल्लक नसेल तर माणूस विमानातून सुद्धा खाली उतरू शकत नाही. आपला मुद्दा संपला. संत जनाबाई लहान होत्या, संध्या एवढ्या होत्या. तुमच्या गावातल्या लहानपणापासून भजनाची आवड होती. ज्ञानोबरायच्या भजनाचा आवाज कानावर आला. नामदेव महाराजांची दिंडी होती. बाबा होते, वडील होते सोबत. म्हणले बाबा आपल्याला दिंडीत जायचं. ऐका, आई वारलेली, फक्त बाप आहे, फक्त बाप आहे. आणि संत जनाबाई लहान शाके म्हणले बाबा काही करा, आपल्याला या दिंडीत जायचं. जगामध्ये सगळ्या गोष्टी माणूस करू शकतो. जगामध्ये जीवन जगत असताना कोणत्याही गोष्टीला माणूस नकार देऊ शकतो, पण वारकरी संप्रदायामध्ये शास्त्रानं 3 हट्ट सांगितले. कोणते कोणते? एक श्री, एक बाल हट्ट आणि एक राज हट्ट. केवढाही माणूस असला तर हे 3 हट्ट त्याला पुरवावेच लागतात. 500ची नोट द्या तुम्ही कोणाजवळ? लेकराजवळ. कितीची? 500ची. ते घेत नाही. ते काय म्हणतं, मला 500 लागत, मला किती लागत्या? मला 1 रुपया लागतो. बाप पैलवान आहे, हिंद केसरी पैलवान आहे, लाख रुपये त्याच्या खिशात आहे, पण त्याच्या खिशात चिल्लर रुपया. ते 500 देतं, पण लेकराचा हट्ट किती असतो? 1. मग एक बाल हट्ट, एक श्री हट्ट आणि एक राजाचा हट्ट. केवढाही माणूस असला तर त्याला हे पुरवावे लागतात. संत जनाबाईच्या वडिलाला हट्ट आवरता आला नाही. जनाबाई काही केलं ऐकत नाही. संत जनाबाई आणि संत जनाबाईचे वडील त्या दिंडीत शिरले. धर्मुक्काम धरकोस दिंडी पंढरपुरात गेली. वेळ कमी असतो कीर्तनात, लगेच माणूस पंढरपुरात जातो. ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडीत जाण्याकरता 22 दिवस लागतात, पण कीर्तनात सगळं पटपट करावं लागतं तुमच्यामुळं. आम्हाला काही गडबड नाही. हा, उद्या सकाळी दुसऱ्या गावात कीर्तन 10 वाजे लोक तर काय काम आहे आम्हाला? हा, म्हणून तुमच्यामुळं पटपट पंढरपूरला जाणं पडतं, पटपट उदाहरणं सांगणं पडतात. दिंडी पंढरपुरात पोहोचली, आषाढी वारी झाली आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन संत जनाबाईला झालं. खरंच सांगा तुम्ही, मंडपात बसेल माणसं आपण सगळे, एकाही माणसाचा चेहरा एका माणसासारखा नाही. तुम्ही वेगळेस तर हे वेगळे, हे वेगळेस तर हे वेगळे, हे वेगळे तर तुम्ही वेगळे, आणि तुम्ही वेगळेस तर मी वेगळाच. महिलांचं बी पाहत तुम्ही, एकाही महिलेचा चेहरा एका महिलेसारखा नाही, आणि एकाही पुरुषाचा राजाळा गावातच असंही नाही. भारतात कुठेही जा, जुळे बी असले तर थोडाफार फरक राहतो की नाही? थोडाफार एक बाळक राहतं, एक जरा बरं राहतो, थोडा तरी फरक राहतो. पण जगात एकही माणूस एकासारखा दिसत नाही. सगळे माणसं सुंदर माणसं आपण जन्माला या जगात आलो. मग आपण जर एवढे सुंदर जगात जन्माला आलो तर आपल्याला ज्यानं निर्माण केलं तो किती सुंदर असेल हो. काले कमडी वाला मेरा श्याम है, मेरे मन का मोल दिलदार है. महाराज म्हणतात, ज्या देवाना तुम्हा आम्हाला बनवलं तो देव किती सुंदर असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशेषी कळा लोपली किंवा रूप सावळे सकुमार, रूप सावळे सकुमार, रूप सावळे सकुमार, रूप सावळे सकुमार. वाणी कुंडल मकराकार, वाणी कुंडल मकराकार, रूप सावळे सकुमार, रूप सावळे सकुमार, रूप सावळे सकुमार, रूप सावळे. जेवढे माणसं सुंदर या जगात जन्माला आले, आणि विशेष करून साहेब आता तुम्ही जगभर फिरत्या, जगभर फिरले तुम्ही, विशेष करून भारतात जेवढे लोक सुंदर दिसायला,
भारत देशात तेवढी विदेशात आहे. थोडा भारताचं त्याच्या अलीकडे या, जेवढे लोक सुंदर महाराष्ट्रात दिसायलाय तेवढे नेपाळमध्ये सुद्धा नाही. का खोटे? खरंच सांगा साहेब, तुम्ही नेपाळ मधल्या माणसाची नाक पाहिले तर दिसतंय? काय कला ही? कारण देवाचं वास्तव्य पंढरपुरात आहे, महाराष्ट्रात आहे. मग विटेवरच्या भगवान परमात्म्याचं स्वरूप संत जनाबाईनं पाहिलं, गोड महाराजांनी प्रमाण दिलं. रूप सावळे सुकुमार किंवा कानी कुंडल वनमाळा, रूप सुंदर सावळा, कर ठेवूनी कटेवरी उभा भिवरेच्या तिरी. ओ वाट भक्ताची पाहत बाबा माझा दीनानाथ. विटेवरच्या देवाचं भगवान परमात्म्याचं स्वरूप संत जनाबाईंना पाहिलं आणि संत जनाबाईंना सांगितलं, बाबा आता मला गावाकडे यायचं नाही. आई नाही, बाप एकलाच आहे, गरीब आहे बाप, रोज कामाला जातो. आणि संत जनाबाई म्हणती मला पंढरपुरात राहायचं. संध्या एवढी संत जनाबाई, संध्या तू म्हणशील ना कारणच झालंय. संध्या एवढी संत जनाबाई म्हणती मला पंढरपुरात राहायचं. कोणता बाप आहे व जगाच्या पाठीवर असा इतक्या छोट्याशा मुलीला पंढरपुरात सोडल? पण एक वारकरी भेटले, म्हणले एक काम करा, तुमच्या जनाबाईला पंढरपुरात राहायचं ना, मग तुमच्या भागातलं एक घर येतं. कोणाचं? दामू शेट्टीचं, संत नामदेव महाराजांचं. खरंच सांगा, ज्या घरामध्ये पहिले 14 माणसं आहे, खायची वनवन आहे, राशन दुकानात नाव नाही, राशन भेटत नाही, ज्या घरात 14 माणसं तिथं जनाबाईला ठेवणं होतं. जमले? किती माणसं होती नामदेव महाराजांच्या घरात? 14 माणसं होते. पण 14ही माणसं नामदेव महाराजांच्या घरातली भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते. आपल्या घरात 4च माणसे. किती? 4च. एक हरिपाठाला जातो तर एक तमाशाला जातो, एक चिकून येतो, एक सकाळी काकड्याला उठतो, एक म्हणतो काय लावली बनबन झोपगडीभर. किती माणसं आहे आपल्या घरात? 4च माणसे. नामदेव महाराजांच्या घरात किती माणसं होती? 14. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. त्या नामदेव महाराजांच्या घरी जनाबाईला ठेवलं. का जनाबाई पंढरपुरात राहिली? संत जनाबाईला फक्त भगवान परमात्म्याचं दर्शन रोज घ्यायचं होतं, भगवान परमात्म्याच्या सानिध्यात संत जनाबाईला राहायचं होतं. बाबाला सांगितलं, बाबा तुम्ही गावाकडे जा, मला आता पंढरपूर सोडून यायचं नाही. संत जनाबाईचा हात धरला, संत नामदेव महाराजांच्या घरी संत जनाबाईला नेऊन ठेवलं. सांगितलं, बाबा काही करा, माझ्या मुलीचा हट्ट आहे, हिला पंढरपुरात राहायचं. नामदेव महाराजांची आई पुढे आली, म्हणले, बाबा 14 माणसं आमच्या घरात आहे, 14 माणसाला लागल तितकं धान्य जात्यावर दळावं लागल तरी हिला ठुती. जनाबाई केवढी होती? संध्या तुझ्या एवढी. ऐकू राहिली तू कीर्तन? जनाबाई संध्या एवढी. आणि आई म्हणती नामदेव महाराजांची 14 माणसाला जितकं जेवायला लागतं, 14 माणसाला जितकं अन्न दळायला खाण्याकरता लागतं, तितकं रोज तुला जात्यावर दळावं लागल. यादी देत होती नामदेव महाराजांची आई. आणि संत जनाबाईच्या डोळ्यात पाणी येत होतं. आणि प्रत्येक वाक्याला संत जनाबाई हाव म्हणत होती. ठीक आहे करीन मी. झाडून काढावं लागन, ठीक आहे. पाणी भरावं लागन, ठीक आहे. का? फक्त देवासाठी घेऊन जोग अवघा भोगती जियाला. फक्त भगवान परमात्म्याच्या सानिध्यात राहण्याकरता संत जनाबाईनं सगळ्या जगातल्या भोगाचा त्याग केला, सगळ्या सुखाचा त्याग केला. आणि नामदेव महाराजांच्या घरी प्रत्येक काम संत जनाबाई करायला लागली. धान्याची पाठी ओढत नाही, पण ओढत ओढत जात्यापर्यंत आणायची. तिला जातं फिरवल्या जात नाही तरी ती जातं फिरवायची. आणि संत जनाबाई सकाळी 4ला उठून जात्यावर दळायची, मुकट्यास दळत नव्हती. पंढरी माझे माहेर साजनी
ओविया कांडणी गाऊ गीती. हे पूर्वीच्या काळातली जात्यावरले गाणी नाजी. आता गाणी वेगळी, आता हे गाणी राहिली नाही. आता गाणी वेगळी. तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग, आणि आंबाची नजर शिंगड्या बोकड्यावरी. पूर्वीच्या काळात असे गाणे नव्हते. संत जनाबाई जात्यावर जाणं म्हणायची. पंढरी माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ गीती. किंवा मोठ्या हवशीने पतीनी केला, परी तो बोलत नाही मजला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. पूर्वीच्या काळातले गाणे संत जनाबाई दळण करायची. संत जनाबाई 14 माणसाला लागल तितकं स्नाना करता पाणी आणायची. देवभक्ता करता काय करतो, देव भाविका करता काय करतो, 1 मिनिटात सांगतो. 3 मिनिटात जास्तीत जास्त कीर्तन संपवण्याचा प्रयत्न करतो. आपली वेळ संपत आली, मला ज्ञात आहे, पण उदाहरण मध्ये सोडता येणार नाही. काही टेन्शन घेऊ नका. जीवन जगत असताना भाविकाच्या घरी काय करतो देव पहा तुम्ही. योगी याच्या ध्यानाला जो देव येत नाही. त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं म्हणून बऱ्याचशा साधूंनी तपश्चर्या केली. स्वतःला उलट टांगून घेतलं, आणि उलट टांगून घेतल्यावर जंगलातले पक्षी यायचे आणि साधूच्या अंगाचं मांस तोडायचे. तर ते साधू पक्षाला एकही शब्द बोलले नाही. उलट म्हणले ते, कागा सबतन खाईयो, चुन चुन खाईयो मांस, पण दो नैन छोड दियो, प्रभू दर्शन कियास. काय म्हणायचे साधू? पक्ष्यांनो, कावळ्यांनो, गिधाडांनो, सगळं मांस तोडून खा, पण जोपर्यंत आम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन होत नाही तोपर्यंत आमच्या डोळ्याला धक्का लावू नका. कागा सबतन खाईयो, चुन चुन खाईयो मांस, पण दो नैन छोड दियो, प्रभू दर्शन की आस. संत जनाबाईला आस होती देवाची. संत जनाबाईला कुठलंच काम होत नाही, पण प्रत्येक कामाला माझा भगवान परमात्मा विटवून यायचा. सांगू तुम्हाला, भाविकाच्या घरी देवानं काय काम केलं. संत जनाबाईनं जात्यावर दळण दळावं आणि ती ओवी म्हणत असताना जगाचा मालक भगवान परमात्म्यानं विटेवून खाली यावं आणि संत जनाबाईला दळू लागावं. एक काम सांगतो तुम्हाला, संत जनाबाईनं सगळं घर झाडून काढावं आणि भगवान परमात्म्यानं त्याला आपण काय म्हणतो ना, झाडून काढल्यावर काय जमा होतं? कचरा केर, झाड लोट करी जनी, केर भरे चक्र पाणी. का? फक्त भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. एवढंच नाही, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या की अनाथ मुलगी संत जनाबाईचं कोण डोकं विसरणार आहे? कोण संत जनाबाईला नाव घालणारे? भगवान परमात्म्यानं पाणी तापवावं. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाले पाणी, तुळशीच्या वनी जना उकलत वेणी. हाती घेऊनी आलोनी, डोही तोळे चक्र पाणी, तुळशीच्या वनी जना उकलत वेणी. कशा करता? फक्त भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. जनी सांगी सर्व लोका, नाहू घाली माझा सखा. भगवान परमात्म्याला संत जनाबाईची भक्ती आवडली, अर्थात संत जनाबाई भाविक ठरली आणि भगवान परमात्म्यानं तिच्या घरी सेवा केली. एवढंच नाही, अर्जुनाचे रती होय हा स्वारती, भक्षी पोहे प्रीती. सुदाम्याची हिंडे तया मागे पुढे, नासी कोडे सकळ. आणि श्री संत नाथ महाराजांच्या घरात देव घरातही राहिला आणि बाहेर सुद्धा राहिला. घरी दारी वसे हरी,
विश्वंभरी भावजा. महाराज म्हणतात भगवान परमात्मा घरातही राहिला, सेवाही केली, भक्ताच्या जीवनातलं संकटही दूर केलं. कोण्या भक्ताच्या जीवनातलं संकट दूर केलं? कौरवी पांचाळे सभे माझी आणली, आणि वस्त्र हरणे वस्त्री तैसी झाली माऊली. दुःशासनाना दुर्योधनाना बर सभेमध्ये द्रौपदीला ओढत आणलं, तर लज्जा संरक्षणाचं काम माझ्या भगवान परमात्म्यानं केलं. लाज रखो तुम मेरी मैं गरीब तुम करुणा सागर, दुष्ट करत बलजोरी. लाज रखो तुम मेरी. भगवान परमात्म्यानं द्रौपदीच्या जीवनातलं संकट दूर केलं, लज्जा संरक्षणाचं काम देवाना केलं. निळोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याला भाविक आवडला की देव त्याच्या घरी सेवाच करतो, याच्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. शेवटच्या चरणात निरामने संदेह नाही, निरामने संदेह नाही, निरामने संदेह नाही, निरामने संदेह नाही. भक्ता